सध्या उन्हाचा चटका वाढत असतानाच प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी मान्सूनपूर्व पावसाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे। राज्याच्या काही भागात पावसाची जोरदार हजेरी लागणार असून हळद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा अंदाज अत्यंत दिलासादायक ठरणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पंजाब डक यांनी कोणत्या तारखांना पावसाचा इशारा दिलाय आणि यंदा मान्सून कधी येणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। पंजाब डक यांच्या मते 6 मे पासूनच विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल। तसंच 7, 8 आणि 9 मे या 3 दिवसात राज्याच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल। विशेषतः दुपारनंतर हवामानात बदल होऊन पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। यामुळे उन्हापासून थोडासा दिलासा मिळेलच, पण शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवण्याची काळजी घ्यावी। पंजाब डक यांनी 15 ते 20 मे या कालावधीसाठी सर्वात मोठा इशारा दिलाय। बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होणार असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती दिसेल। सांगली, कोल्हापूर, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, सातारा, अहिल्यानगर, श्रीगोंदा, दौंड आणि पुणे या सर्व भागात 15 ते 20 मे दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस होईल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मान्सून कधी येणार। पंजाब डक यांनी सांगितलंय की यंदा मान्सून वेळेच्या 5 ते 6 दिवस आधीच दाखल होणार आहे। 13 मे ते 17 मे या दरम्यान मान्सून अंदमानमध्ये दिसेल। सध्या बंगालच्या उपसागरात ढग जमायला सुरुवात झालेली आहे आणि निसर्गाकडूनही तसे संकेत मिळत आहेत। येत्या 33 दिवसात महाराष्ट्रात पावसाचं आगमन होईल असं त्यांनी म्हटलंय। यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकांसाठी हवामान अनुकूल असेल। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यातही 15 ते 20 मे दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता आहे। तसंच मुंबई आणि पुणेकरांना देखील वाढत्या उकाड्यापासून या काळात दिलासा मिळेल। ऊसाच्या सरींमध्ये पाणी साचेल एवढा पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो, त्यामुळे पिकांचं नियोजन आतापासूनच करा असा सल्ला सुद्धा पंजाब डक यांनी दिलेला आहे। पावसाळा जवळ येतोय, आपली शेतीची कामं वेळेत आटपून घ्या। पंजाब डक यांच्या अंदाजानुसार यंदा परतीचा पाऊसही मोठा असणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद। कारण की राज्यामध्ये शेतकऱ्याचे हळद लावणार आहेत शेतकरी, तर त्यांचे फोन येणार आहेत, एखादा अवकाळी येणार आहे का? ऊस शेतकऱ्याचे फोन येत आहेत की अवकाळी एखादा येणार आहे। तर सर्वप्रथम ऊस शेतकऱ्यासाठी हळद लागवडी करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी। सध्या आज 7, 8, 9च्या दरम्यान म्हणजे आज देखील 6 तारखेला देखील विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडाराकडे पाऊस पडेल। पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र 15 ते 20च्या दरम्यान एक काय होणार आहे, बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ काय होईल, एक कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या ह्या दोन्ही मदतून जाईल। जर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या त्या बॉर्डरनं जर गेलं तर त्या गेल्याच्या नंतर काय होईल, कर्नाटकमधून जरी गेलं तरी महाराष्ट्रात त्याचा पाऊस पडणार आहे आणि ते अवकाळी पाऊस पडणार आहे। आणि अवकाळी पाऊस पडला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये 15 मे ते 20 मे दरम्यान चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। मग ते सांगायचं झालं तर पाऊस नांदेड जिल्ह्यात खूप पडेल, मग 15 ते 20चा। त्याच्यानंतर परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर पुणे, अहिल्यानगर, श्रीगोंदा, दौंड ह्या पट्ट्यामध्ये चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर ते पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील राहील। म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर, जालना जिल्हा ह्या परिसरात देखील मग 15 ते 20च्या दरम्यान तर चांगला मोठा पाऊस येईल। म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे जे पाऊस आहेत त्याचा जरा जास्त पश्चिम आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे खूप पडणार आहे। कारण की ते चक्रीवादळ जे आहे ना ते कर्नाटकमधून जाईल, त्याच्यामुळे काय होईल, त्या परिसरामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडं आणि पश्चिम महाराष्ट्राकडं तिकडं खूप पाऊस पडेल आणि ऊस असेल तर ऊसाच्या सऱ्यामध्ये देखील पाणी साचेल अशी परिस्थिती राहील। म्हणून हे लक्षात घ्यायचं। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला एक महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 13 मे ते 17 मेच्या दरम्यान म्हणजे आत्ता मान्सून अंदमान बेटावर दस्तक देणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी
लक्ष यायचा. तसं तर 12 मेला समजा दस्तक देईल, पण डिक्लेअर कधी करते त्याच्यावर अवलंबून आहे. मात्र 13 मे ते 17 मेच्या दस्तक दिल्याच्या नंतर या वर्षी वेळेच्या अगोदर म्हणजे 5-6 दिवसानंच पाऊस मात्र दाखल होईल म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे अचानक कंप्लीट पेरणीसाठी कंप्लीट 33 दिवस राहिलेले आहेत, पाऊस यायला 33 दिवस राहिलेत म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा आणि आपण आपल्या शेतीचे कामे करून